60 वर्षांनंतर तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठी तुम्ही या 7 वस्तू खाल्ल्या पाहिजेत. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या YouTube चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. 60 वर्षांनंतर पचनक्रिया सुधारण्यासाठी तुम्ही हे 7 पदार्थ जरूर खावेत. मित्रांनो, 60 वर्षांनंतर तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठता किंवा पोटात जळजळ होत आहे का? डॉक्टरांकडे जाऊनही तुम्हाला आराम मिळत नाही का? जर हो, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला अशा 7 गोष्टी सांगणार आहे, ज्यामुळे तुमची पचनसंस्था मजबूत होईल आणि पोटाच्या अनेक समस्या दूर होतील. मित्रांनो, वयानुसार शरीरात अनेक बदल होतात. 60 वर्षांनंतर केवळ हाडे आणि स्नायू कमकुवत होत नाहीत, तर आपल्या पचनसंस्थेवरही मोठा परिणाम होतो. अनेक वृद्धांना गॅस, आम्लता, बद्धकोष्ठता, पोट फुगणे, ढेकर येणे, जळजळ होणे अशा समस्या जाणवू लागतात. याचे मुख्य कारण म्हणजे वयानुसार शरीराची चयापचय प्रक्रिया मंदावते, आतड्यांची हालचाल कमी होते, पाचक एन्झाईम्सची पातळी घटते आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी पचन बिघडवतात. पण योग्य आहार घेतला तर पचनसंस्था नक्कीच मजबूत होऊ शकते. या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 वस्तू जाणून घेणार आहोत, ज्या 60 वर्षांनंतर पचन निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 60 वर्षांनंतर पचन का बिघडते? सर्वप्रथम हे समजून घेणे गरजेचे आहे की वयानुसार पचन का कमकुवत होते. पहिले कारण एन्झाईम्सची कमतरता. वयानुसार पाचक एन्झाईम्सचे प्रमाण कमी होते, त्यामुळे अन्न नीट पचत नाही. दुसरे कारण आतड्यांची हालचाल कमी होणे. मोठ्या आतड्यांची हालचाल मंदावल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढते. तिसरे कारण फायबर आणि पाण्याची कमतरता. बहुतेक वृद्ध लोक पुरेसे फायबर आणि पाणी घेत नाहीत. चौथे कारण औषधांचे दुष्परिणाम. रक्तदाब, मधुमेह किंवा इतर आजारांवरील औषधांमुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पाचवे कारण शारीरिक हालचालींचा अभाव. व्यायाम किंवा हालचाल कमी असल्यामुळे गॅस आणि पोट फुगण्याच्या तक्रारी वाढतात. म्हणूनच 60 वर्षांनंतर आहारात अशा पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे, ज्यामध्ये फायबर, प्रोबायोटिक्स, खनिजे आणि सहज पचणारे पोषक घटक भरपूर असतील. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 60 नंतर पचन सुधारण्यासाठी 7 सर्वोत्तम वस्तू. नंबर 1. दही. दही हे पोटासाठी सर्वात चांगला मित्र आहे. आयुर्वेदात दह्याला पचनासाठी अमृत मानले जाते. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक बॅक्टेरिया आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करतात. दह्याचे फायदे. पोटातील बॅक्टेरियांचे संतुलन राखते. गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. दही कसे खावे? सकाळी किंवा दुपारी जेवणासोबत दही खा. रात्री दही खाणे टाळा, कारण त्यामुळे कफ वाढू शकतो. दह्यात थोडी जियाची पावडर आणि काळे मीठ घालून खाल्ल्यास पचन अधिक सुधारते. नंबर 2. इसबगोल. बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय. मित्रांनो, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या बहुतेक लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. इसबगोलमध्ये असलेले विरघळणारे फायबर आतडी स्वच्छ करण्यास मदत करते. फायदे. पोट स्वच्छ ठेवते आणि बद्धकोष्ठता दूर करते. आतड्यांमधील पाणी शोषून मऊ मल तयार करते. पोटातील सूज आणि गॅस कमी करते. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला तो कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याशी संपर्क साधणे आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. कसे घ्यावे?
रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाण्यात किंवा दुधात 1 ते 2 चमचे इसबगोल मिसळून प्या. तुम्ही तो दह्यात मिसळूनही खाऊ शकता. क्रमांक 3. पपई. पपई हे पाचक एन्झाईम्सचे भांडार आहे. पपईमध्ये आढळणारे पपेन एन्झाईम अन्न लवकर आणि योग्यरित्या पचण्यास मदत करते. वृद्धांसाठी हे सर्वोत्तम फळ मानले जाते. फायदे: पाचक एन्झाईम्स वाढवते. गॅस, पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते. शरीराला व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स प्रदान करते. कसे खावे? सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यात पपई खा. दुपारी तुम्ही ती सलाड स्वरूपातही खाऊ शकता. क्रमांक 4. बडीशेप. गॅस आणि पोट फुगण्याची समस्या दूर करते. मित्रांनो, बडीशेपमध्ये पाचक तत्वे असतात, ज्यामुळे पचन सोपे होते. ती गॅस, ढेकर आणि पोट फुगण्याची समस्या कमी करते. फायदे: जेवणानंतर पचनक्रिया सुधारते. आम्लपित्त आणि छातीत जळजळ कमी करते. श्वास ताजा ठेवते. कसे खावे? जेवणानंतर 1 चमचा बडीशेप चावा. तुम्ही बडीशेपचा चहा देखील बनवू शकता. त्यात सेलेरी आणि जिरे घालून उकळून प्या. क्रमांक 5. आले. पोट फुगणे आणि गॅस दूर करते. मित्रांनो, आले हे एक नैसर्गिक पाचक टॉनिक मानले जाते. त्यामध्ये असलेले जिंजरॉल आणि इतर घटक पोट फुगणे कमी करतात आणि पचन सुधारतात. फायदे: भूक वाढवते. गॅस आणि पोटदुखी कमी करते. पाचक एन्झाईम्स सक्रिय करते. कसे खावे? जेवणापूर्वी आल्याचा एक छोटा तुकडा थोड्या सेंध्या मिठासोबत चावा. तुम्ही आल्याचा चहा देखील पिऊ शकता. क्रमांक 6. ओट्स. हलका आणि फायबरयुक्त नाश्ता. मित्रांनो, ओट्स हा वृद्धांसाठी एक उत्तम नाश्ता आहे, कारण तो विरघळणाऱ्या फायबरचा सर्वोत्तम स्रोत आहे. फायदे: पोट बराच काळ भरलेले ठेवते. बद्धकोष्ठता कमी करते. कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. कसे खावे? दूध किंवा दह्यासोबत ओट्स खा. त्यात चिरलेली फळे आणि थोडे मध घालू शकता. क्रमांक 7. हिरव्या भाज्या. फायबरचे पॉवर हाऊस. मित्रांनो, हिरव्या भाज्या फायबरने भरपूर असतात. पालक, मेथी, दुधी भोपळा यांसारख्या भाज्या वृद्धांसाठी हलक्या आणि पचायला सोप्या असतात. फायदे: आतडे स्वच्छ ठेवतात. बद्धकोष्ठता आणि गॅस होण्यापासून संरक्षण करतात. शरीराला लोह, कॅल्शियम आणि आवश्यक खनिजे देतात. कसे खावे? जास्त तेल आणि मसाले वापरता या भाज्या हलक्या शिजवून खा. या भाज्या सूप किंवा स्टूच्या स्वरूपात खाल्ल्यास त्या अधिक सहज पचतात. चला मित्रांनो, आता काही अतिरिक्त टिप्स जाणून घेऊया. फक्त योग्य अन्न खाणे पुरेसे नाही. केवळ चांगल्या गोष्टी खाल्ल्यानेच पचन सुधारते असे नाही, तर काही सवयी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. नेहमी हळूहळू खा आणि अन्न नीट चावून खा. घाईघाईने खाल्ल्यामुळे गॅस आणि अपचनाची समस्या वाढते. जास्त खाणे टाळा आणि नेहमी हलके अन्न घ्या. जेवणानंतर 10 ते 15 मिनिटे चालणे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. पुरेसे पाणी प्या, पण जेवणानंतर लगेच खूप पाणी पिऊ नका. ताणतणाव कमी करा, कारण ताणामुळे पचनक्रिया बिघडते. 60 वर्षांनंतर पचनक्रिया निरोगी ठेवणे हे एक आव्हान असू शकते, पण योग्य आहार आणि योग्य सवयींनी ते पूर्णपणे शक्य आहे. इसबगोल, पपई, बडीशेप, आले, ओट्स आणि हिरव्या भाज्या या 7 गोष्टी तुमचे पोट हलके, स्वच्छ आणि निरोगी ठेवतात. लक्षात ठेवा, योग्य अन्न हेच सर्वात मोठे औषध आहे. 60 वर्षांनंतर पचन निरोगी ठेवण्यासाठी आहारासोबत जीवनशैलीतील बदल देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. आपण आत्तापर्यंत 7 पदार्थ पाहिले, पण त्यासोबत काही नैसर्गिक उपाय आणि आयुर्वेदिक पद्धती खूप फायदेशीर ठरतात. पहिला उपाय: तूप.
मित्रांनो, वृद्धावस्थेत अनेक लोक तूप टाळतात. पण शुद्ध गायीचे तूप योग्य प्रमाणात घेतल्यास ते पचनासाठी रामबाण ठरते. तूप आतड्यांना स्निग्ध करते, मल मऊ ठेवते आणि बद्धकोष्ठता कमी करते. रोजच्या जेवणात 1 ते 2 चमचे तूप नक्की घ्या. दुसरा उपाय हळद. हळदीमध्ये असलेले कुर्कुमिन पचनसंस्था स्वच्छ ठेवते, गॅस आणि सूज कमी करते आणि यकृत सक्रिय करते. जेवणानंतर हळदीचे दूध घेणे फायदेशीर ठरते. तिसरा उपाय लिंबू पाणी. सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडे मध घेतल्याने शरीर डिटॉक्स होते आणि पचनासाठी आतडे तयार होते. चौथा उपाय त्रिफळा चूर्ण. आयुर्वेदात त्रिफळा हे आतड्यांचे झाडू मानले जाते. हरितकी, बिभितकी आणि आवळा या 3 फळांपासून बनवलेले हे औषध रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत घेतल्यास पोट पूर्णपणे स्वच्छ होते. पाचवा उपाय तुळशीची पाने. तुळस पचन सुधारते, आम्लपित्त कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. सहावा उपाय धने, जिरे आणि पुदिन्याचा काढा. हा घरगुती काढा गॅस, अपचन, ढेकर आणि पोट फुगणे यावर खूप उपयोगी ठरतो. सातवा उपाय नारळ पाणी. नारळ पाणी सहज पचते, शरीराला हायड्रेट ठेवते आणि आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स प्रदान करते. मित्रांनो, हे नैसर्गिक उपाय दररोज केल्यास पचनसंस्था मजबूत राहते. आता सवयींबद्दल थोडे जाणून घेऊया. वृद्ध लोकांमध्ये एक मोठी समस्या म्हणजे वेळेवर न खाणे. अनेकदा लोक जेवण टाळतात किंवा उशिरा खातात, त्यामुळे आम्लता वाढते. नेहमी ठराविक वेळेत जेवा. पुरेशी झोप घ्या, कारण कमी झोपेचा पचनावर वाईट परिणाम होतो. किमान 7 तास झोप आवश्यक आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी 30 मिनिटे चालणे आतड्यांची हालचाल सुधारते. ताणतणावामुळे हार्मोन्समध्ये बदल होतात आणि पचन बिघडते. ध्यान, प्राणायाम आणि श्वसनाचे व्यायाम खूप फायदेशीर ठरतात. काही विशेष टिप्स. जेवताना जास्त पाणी पिऊ नका, कारण त्यामुळे पाचक रस विरळ होतात. जेवल्यानंतर लगेच झोपू नका. किमान 2 तासांचे अंतर ठेवा. झोपताना डाव्या कुशीवर झोपा, त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. रात्री हलके आणि पचायला सोपे अन्न खा, उदाहरणार्थ खिचडी, सूप, भाज्यांची भाजी इत्यादी. जड, तळलेले पदार्थ, गोड पदार्थ आणि जास्त मसालेदार अन्न टाळा. वृद्धांना अनेकदा दातांची समस्या असल्यामुळे कठीण अन्न चावता येत नाही. त्यामुळे अन्न मऊ, लहान तुकड्यात आणि सहज पचेल असे खा. आता काही विशेष अन्नपदार्थांविषयी बोलूया, जे वृद्धांसाठी खूपच उपयुक्त आणि वरदान ठरतात. पहिले आवळा. आवळा हा व्हिटॅमिन सी चा सर्वोत्तम स्रोत आहे. तो पचन सुधारतो आणि शरीराला अँटीऑक्सिडंट्स प्रदान करतो. दुसरे मूगडाळ. मूगडाळ ही हलकी, लवकर पचणारी आणि प्रथिनांनी भरलेली डाळ आहे. तिसरे केळी. केळीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि ऊर्जा भरपूर प्रमाणात असते. हे फळ पोटासाठी अतिशय हितकारक आहे. चौथे गाजर. गाजर पचायला सोपे असून फायबर आणि व्हिटॅमिन अ प्रदान करते. पाचवे सफरचंद. सफरचंद पोट साफ ठेवण्यास मदत करते. सहावे भोपळा. भोपळा थंडावा देतो, हलका आहे आणि पचायला सोपा आहे. सातवे डाळिंब. डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि ते पचन सुधारते. आठवे काकडी. काकडी शरीराला थंडावा देते, हायड्रेट ठेवते आणि पचनास मदत करते. मित्रांनो, हे सर्व अन्नपदार्थ आपल्या घरात सहज उपलब्ध आहेत, पण अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. वय वाढल्यावर पोटाची काळजी घेणे हीच सर्वात मोठी गुंतवणूक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.